नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार विकास प्रभाकर लंगोटे, इम्रान खान लियाकत खान, राहुल गौतम कांबळे आणि इमरोज खान मोहम्मद खान यांच्या प्रचारार्थ आज मार्गदर्शक प्रभाकर अण्णा लंगोटे आणि मार्गदर्शक संजय गांधी नगर आणि रमाबाई नगर या ठिकाणी मतदारांना भेटी घेत मतदान करण्याचे आवाहन केले. प्रभागच्या सर्वांगीण विकास सर्वांच्या सहकार्याने एका विचारातून माननीय नगरसेवक विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पॅनलच्या माध्यमातून करण्यासाठी हे चौघही वचनबद्ध आहेत. त्यासाठी या चौघांनाही जास्तीत जास्त मताने निवडून द्या आणि घड्याळीच्या चिन्हावर विजयी करा असे आवाहन मतदारांना करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अण्णा लंगोटे आणि बाबूलालजी खान यांनी घरोघरी जाऊन मतदारांना घड्याळीला मतदान करा अशी विनंती केली. वार्ड क्रमांक 13 मधील प्रभागामधील चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. बहनों, सबका साथ सबका विकास। जो भी आपकी अड़चन है बिल्कुल करने के लिए इमरोज खान लंगोटे साहब, शेर के बाद जो अपने शेर बोलते अरे बीच में मत बोलो, राहुल कांबड़े सब तुम्हारे लिए खड़े वाले हैं। आधी रात को कभी भी आवाज लगाओ। निशानी घड़ी राष्ट्रवादी अजीत दादा पार्टी। ये प्रभाग में क्या बदलाव करना चाहेंगे? कौन से विकास के काम लेके अपन जनता में जाने वाले? सब जो भी कुछ अड़चन रहेंगी वो पूरी करेंगे। लाइट रहो, नाली रहो, रोड रहो, किसकी दवाखाने की अड़चन रहो, उसकी खुद की पर्सनल कुछ अड़चन रहो, सब हो जाएगा इंशाल्लाह। पानी के दिनों में ये एरिया में बहुत पानी घुसा था, लोगों की बहुत परेशानी, वो टाइम में बहुत परेशानी हो गई। उसके लिए क्या उपाय योजना करना चाहेंगे? आप जो है ना, जहाँ भी समझो हम चुन के आए तो जहाँ से घुसरा पहले पानी उसका ध्यान रखेंगे कि कहाँ से क्या हो रहा, कहाँ से पानी घुसता, कहाँ से परेशानी होती, लोगों को कहीं की परेशानी है, वो सब ध्यान रख के करना पड़ेगा ना। तो खाली पानी आगा तो लोग खड़े रह जा रहे, पानी आगा मैं खड़े रहेगा बोले तो उससे थोड़ी हो रहा। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.